दर साल दर शेकडा किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1,500 रुपयांवरती 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळेल. या सरळ व्याजावरचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. सोपा प्रश्न आहे. प्रश्न सोडवायचा कसा विचारलाय का आपल्याला इथे दर विचारलेला आहे. मग रेट ऑफ इंटरेस्ट बरोबर काय काय माहिती दिलेली आहे. ज्यावेळेला आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं तेव्हा सरळ व्याज गुणिले नेहमी 100 हे अंशात घ्यायचे. आता इथं 100 गुणिले सरळ व्याज किती आहे 540 एवढं आहे. 540 गुणिले 100 आपण अंशात घेतलं भागिले राहिलेल्या गोष्टी. आता मुद्दल राहिलेली आहे. मुद्दल किती दिली आहे 1,500 आणि गुणिले टाइम किती आहे 3 वर्ष. हे सोडवलं तर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळून जाईल. लक्षात घ्या 2 शून्याने 2 शून्य कट झाले. 15ने 540 ला भाग द्या. 15 एक 15 15 त्रिक 45 54 मधून 45 गेले खाली 9 राहतील 90 बनले. 15 सख 90. आता या 3 ने भाग द्या 36 ला 3 एक 3 3 एक 3 3 दुने 6 म्हणजे 12चा भाग गेला. म्हणजेच काय तर 12% एवढा व्याजदर या ठिकाणी आहे. 1,500 रुपयावरती 540 रुपये व्याज मिळण्यासाठी 3 वर्षामध्ये व्याजदर काय आकारावा लागणार आहे तर 12%. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.